बीड संतोष देशमुख खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। विष्णू चाटेची 4 दिवसांची कोठडी संपली आहे आणि त्यामुळे त्याला केस कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। कोर्टानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। न्यायालयीन कोठडी मिळताच सीआयडीनं विष्णू चाटेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। त्याची सीआयडी कस्टडी घेण्यासाठी त्याला उद्या सकाळी कोर्टात हजर केलं जाणार असल्याचंही समजतंय। आज आरोपी विष्णू महादेव चाटे यांना मान्यवर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि मान्यवर न्यायालयासमोर जी काही रिमांड यादी पोलीस प्रशासनाच्या वतीनं दाखल करण्यात आली तर त्या रिमांड यादीमध्ये त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केलेली होती। त्यांनी केलेली मागणी, मान्यवर न्यायालयासमोर आलेले कागदपत्र हे सर्व पाहून मान्यवर न्यायालयाने आज आरोपी विष्णू महादेव चाटे यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश केला आहे। किती दिवसाची ही जी मॅजिस्ट्रेट कस्टडी आहे ही 14 दिवसाची असते। या 14 दिवसानंतर पुन्हा ती 14 दिवस वाढली जाते।